इयत्ता 5वी आपलं निबंध लेखन आहे नदी रिवर। यावरती आपण कविता सुद्धा अभ्यासलेली आहे। अगदी सोपं आहे। कवितेच्या आधारे सुद्धा तुम्ही याहून वेगळं स्वतःहूनही निबंध लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता। निबंध लेखन नदी, ज्याला इंग्रजीमध्ये रिव्हर असे म्हणतात। नदीचा जन्म पर्वतावर होतो। नदीला अनेक ओढे मोठे झरे येऊन मिळतात। इतर नद्याही येऊन मिळतात। दरी दरीतून वनावनातून नदी जुळजुळ वाहत असते। नदी उंच कड्यावरून धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते। नदी किनाऱ्याजवळील परिसर हिरवागार करते। नदीचा जन्म कुठे होतो तर पर्वतावरती होतो। अनेक ओढे मोठे झरे तिला येऊन मिळतात। अनेक नद्याही येऊन मिळतात। जंगलों में से होते हुए नदी दरी दरीतून झुळझुळ करत वाहत असते। कधी उंच कड्यावरून नदी काय करते, धबधब्याच्या रूपाने ती पर्वतावरून खाली येते। नदी काय करते, तिच्या किनाऱ्यावरती असणारी सर्व गाव असू दे, झाड असू दे, यांना ती प्रेमाने भेटते। झाडांना ती हिरवगार करते। नदीच्या पाण्यावर वीज तयार करतात। त्या विजेवर कारखाने चालतात। शेतातील पंप चालतात। नदीच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करतात। नदीतील वाळूचा उपयोग बांधकामासाठी करतात। नदीच्या पाण्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात। नदीत मासेमारीही चांगली होते। आता नदी कशा प्रकारे आपल्याला मदत करते, नदीचे उपयोग काय आहेत, तर नदीचा पाण्याचा वापर करून वीज तयार केला जातो। त्या विजेवरती कारखाने चालतात, शेतातील पंप चालतात। आपण नदीचा पाण्याचा पिण्यासाठी वापरही करतो। काही जण काय करतात, आपल्या प्राण्यांना जनावरांनाच म्हणजे काय करतात, आंघोळ घालतात, भांडी घासतात, कपडे धुतात, परंतु हे खूप वाईट आहे। यामुळे नदी काय होते, दूषित होते। त्याचप्रमाणे नदीचा पाण्याचा वापर शेतकरी आपल्या शेतात करतात, भरपूर धान्य पिकवतात आणि नदीतील वाळूंचा उपयोग बांधकामासाठी करतात। नदीत मासेमारीही चांगल्या प्रकारे केली जाते। माणसांच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे यांच्या जवळून नदी वाहत जाते तेव्हा ती जास्त प्रदूषित होते। शेवटी नद्या समुद्राला जाऊन मिळतात। असा नदीचा प्रवास थांबतो। जेव्हा नदी माणसांच्या वस्तीतून जाते, छोट्या गावातून, शहरातून जाते, तेव्हा लोक काय करतात, आपल्या स्वार्थासाठी मी आधी सांगितल्याप्रमाणे भांडी घासणे, कपडे धुणे, कारखाने चालवणारे लोक काय करतात, रासायनिक द्रव्य नदीत सोडतात। त्यामुळे नदी काय होते, दूषित होते आणि शेवटी ती नदी समुद्राला जाऊन मिळते आणि तिचा प्रवास थांबतो। नदी आपल्याला खूप विविध प्रकारे आपली हेल्प करते। म्हणून नदीचे पाणी स्वच्छ ठेवणे ही आपली माणसाची जबाबदारीही आहे, आपले कर्तव्यही आहे। त्यामुळे नदीचा पाणी जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। कारण जर नदीचे पाणी दूषित झाले तर त्याचा विपरीत परिणाम आपल्यालाच मानवालाच भोगावा लागेल। मानवाने केलेल्या हरकतीमुळे, त्याच्या वृत्तीमुळे याचा परिणाम जनावरांना आणि पक्षींना भोगावा लागतो। कारण ते जनावरे, पक्षी त्या नदीचे पाणी पितात आणि तेही आजारी पडतात। त्यामुळे नदीचे पाणी स्वच्छ ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे। आजच्या व येणाऱ्या काळासाठी हे खूप महत्त्वाचे आहे।